माझे सासरे पुण्याचे डेप्युटी मेयर होते, स्वर्गीय रामदासजी पवार. त्या भागात 1970 सालापासून काँग्रेसचं नेतृत्व करत होते. 6 वेळा त्यांनी इलेक्शन लढवली होती, त्यातल्या 4 वेळेस ते निवडून आले होते. आणि त्यांचं जे कार्य होतं ते मी तसं पाहायला गेलं तर लग्नानंतर फारसं कार्य मला बघता नाही आलं, कारण तेव्हा जवळपास राजकारणात ते नव्हते. पण राजकारणात नसताना देखील ते लोकांसाठी धावपळ करणं, समाजासाठी काहीतरी करायची तळमळ त्या वयात देखील मी बघत होते. मग असं वाटायचं की अरे, या वयात हे इतकं काम करतायत तर आपण का नाही. मग असं त्यांना बघून बघून वाटायला लागलं की जे मी लहानपणापासूनचं जे स्वप्न बघतीये त्याला मला एक चांगला ट्रॅक मिळाला. म्हणून 2012 साली मी राजकारणात उतरले. तेव्हा काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती, पण अनफॉर्च्युनेटली ते वर्कआउट झालं नाही आणि 4050 मतं मिळून मी पराभूत झाले. असा थोडक्यात माझा प्रवास सुरू झाला राजकारणाचा. आणि त्यानंतर पण समाजकार्य आपलं चालूच असतं. अजून मुकेश प्रतिष्ठान अंतर्गत आपण अनेक समाजकार्य करतोय, लहान मुलांसाठी, अपंग मुलांसाठी, किंवा जे काही दुर्लक्षित लोक आहेत, जी गरजू लोक आहेत, त्यांना आपण अनेक गोष्टींची मदत मुकेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतो.